मेथी, ग्रीन टी, जायफळ, आवळा, हिरडा, बेडा, बोनेज, निशोत्तर, चित्रक अशा अनेक घटकापासून त्याच्याबरोबर विटामॅक्स नावाची आपण डब्बी देतो. या डब्बीमध्ये 60 गोळ्या आहेत, 60 कॅप्सूल आहेत. या गोळ्या बनतात अश्वगंधा, शिलाजी, शतावरी, ब्राह्मी, जटामाची, अर्जुना, गुडूची. आता हे प्रोडक्ट काम काय करतं मित्रांनो, तर बघा एका वेल मॅच्युअर ह्युमन बॉडीमध्ये, एका मानवी शरीरामध्ये 206 हाडं, 360 सांधे आणि 72,000 नसण्यापासून आपलं शरीर बनलेलं असतं. तर मित्रांनो, हाडांचं, सांध्याचा आणि नसांचा कसलाही प्रॉब्लेम, कसलाही वेदना, कसले दुखणं असू द्या, याच्यावरती रामबाण उपाय म्हणजे माझं हे प्रोडक्ट सक्सेस ऑर्थो आणि विटामॅक्स कॅप्सूल. हे प्रोडक्ट नेमकं काम कशावरती करतं, तर बघा सर, तुमची गुडघेदुखी, कंबरदुखी, मनकादुखी, हातापायाला मुंगे येणं, कॅल्शियमची कमी, संधिवात, आमवात, सायटिका, टाचदुखी, कुपादुखी, मनकादुखी, एखादे आजी आजोबा असतील, झोपल्याच्या नंतर त्यांना उठताना त्रास होत असेल, मांडी घालून बसला, हातापायाला मुंगे येत असतील, म्हणजे हाडांचं कसलंही दुखणं असू द्या, याच्यावरती माझं हे औषध काम करेल. समजलं? तर बघा मित्रांनो, तुमचा एक आणखी प्रश्न असा असतो की साहेब प्रोडक्ट खूप चांगला आहे, प्रोडक्ट खूप चांगला आहे, मग मी तुमचंच प्रोडक्ट का घेऊ? मार्केटला खूप सारे ऑप्शन आहेत ना, गुडघेदुखीसाठी प्रोडक्ट आहेत ना मार्केटला, मनकेदुखीसाठी प्रोडक्ट आहेत ना, मग मी तुमचंच प्रोडक्ट का घेऊ, असा तुमचा प्रश्न असू शकतो. तर बघा मित्रांनो, मला मार्केटच्या प्रोडक्ट विषयी बोलायचं नाही, मी माझ्या प्रोडक्ट विषयी सांगतो. माझं प्रोडक्ट ज्या दिवशी तुमच्या पोटामध्ये जाणार, माझं प्रोडक्ट ज्या दिवशी तुमच्या पोटामध्ये जाणार, हे प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या दुखण्यातून 4थ्या, 8व्या, 12व्या दिवशी मुक्त करायला सुरुवात करणार. माझं प्रोडक्ट पोटामध्ये गेलं 4, 8, 12 दिवसामध्ये रिझल्ट यायला सुरुवात होते. बघा तुमचा एक प्रश्न असा असतो की साहेब 4 ते 8 दिवसाचा रिझल्ट येतो, तर ह्याच्यामध्ये काय स्टेरॉइड, पेन किलर, केमिकल असे काही घटक टाकलेत का? कारण हे घटक आपल्या बॉडीसाठी घातक असतात. तर बघा मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतो, माझ्या प्रोडक्टमध्ये कसल्या प्रकारचं स्टेरॉइड, पेन किलर किंवा कुठल्याही केमिकलचा घटक टाकलेला नाही. माझं हे प्रोडक्ट 100% हर्बल आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे. मग तुम्ही म्हणताय तुम्ही सांगताय म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा, तर बघा मित्रांनो, मी सांगते म्हणून याच्यावरती विश्वास ठेवू नका. या प्रोडक्ट मध्ये कसल्या प्रकारचं स्टेरॉइड नाही, पेन किलर नाही, केमिकल नाही, अशा आपल्याकडे सर्टिफिकेट आहे. हे सर्टिफिकेट माझ्या खिशामध्ये नसून आपल्या कंपनीच्या वेबसाईटला पण तुम्हाला ते सर्टिफिकेट बघायला भेटतील की या प्रोडक्ट मध्ये कसल्या प्रकारचं स्टेरॉइड, पेन किलर, केमिकलचा घटक नाही. दुसरं जर तुम्हाला स्टेरॉइड बद्दल जर लॉजिकल उत्तर द्यायचं झालं, तर बघा आपलं डोकं दुखायला लागलं, आपण मेडिकल मध्ये जातो, राईट? डोकं दुखायला लागलं, मेडिकल मध्ये जातो, मेडिकल मध्ये एखादी जर गोळी खाल्ली तर आपल्याला किती वेळात बरं वाटतो? 5-10 मिनिटात बरं वाटतं. का? तर त्यामध्ये स्टेरॉइड असतं. मग मला सांगा, माझ्या जर प्रोडक्ट मध्ये स्टेरॉइड असतं तर तुम्हाला रिझल्ट किती वेळात आला असता? 5-10 मिनिटात रिझल्ट आला असता, राईट? लॉजिकल उत्तर नाही. तर मित्रांनो, माझं प्रोडक्ट 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास, 2 तास, 24 तास, 48 तास कुठलाही रिझल्ट दाखवत नाही. माझं प्रोडक्ट पोटामध्ये गेल्याच्या नंतर 3-4 दिवसानंतर रिझल्ट दाखवायला सुरुवात करतं. म्हणजे काय? नो स्टेरॉइड, नो पेन किलर, नो केमिकल. तुमचा आणखी एक प्रश्न असा असतो की साहेब वा प्रोडक्ट खूप चांगलं, रिझल्ट खूप आहे, जर हे प्रोडक्ट खाल्लं एक वेळेस रिझल्ट नाही आला तरी पण चालत, पण साईड इफेक्ट नको व्हायला, बरोबर? लेडीज मंडळ, असा प्रश्न असतो ना तुमचा की सर तुमचं प्रोडक्ट खाल्लं, रिझल्ट नाही आला तरी पण चालेल, पण साईड इफेक्ट नको व्हायला. तर बघा मित्रांनो, माझं हे प्रोडक्ट वॉटर सोल्युबल आहे. वॉटर सोल्युबल म्हणजे काय? हे जर औषध आपण पाण्यामध्ये टाकलं तर 1 मिनिटामध्ये पूर्ण पाण्यामध्ये विरघळून जातं. आणि विज्ञान असं सांगतं की जो घटक पाण्यामध्ये विरघळतो त्याचा आपल्या बॉडीवरती कधीही कुठलाही कसलाही साईड इफेक्ट होत नाही. असंही माझं प्रोडक्ट आहे. दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा, साहेब हे प्रोडक्ट काल किंवा आज मार्केटला आलं नाही, हे औषध काल किंवा आज मार्केटला आलं नाही, आपण हे औषध पहिल्यांदा तुम्हाला देतो असं काय फार नाही. हे औषध गेली 9 वर्ष झालं मार्केटमध्ये आहे. 9 वर्षामध्ये आपण या औषधाने जवळपास 14.5 लाख लोकांचे रिझल्ट घेतलेले आहेत. त्यामुळे प्रोडक्ट पूर्ण प्रूव्हन आहे. आता बघा, प्रोडक्ट खूप चांगले आहे. तुमचा आणखी एक प्रश्न असा असेल की साहेब प्रोडक्टला रिझल्ट खूप आहे, मी प्रोडक्ट स्वस्त घेणार, लोकांना पण प्रोडक्ट देणार. जर मी हे प्रोडक्ट लोकांना द्यायचं असेल तर याचा कस्टमर बेस कोण? हे प्रोडक्ट नेमकं घ्यायचं कोणी? तर बघा मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये लेडीज असते, राईट? प्रत्येक घरामध्ये लेडीज असते. ज्यावेळेस लेडीज प्रेग्नेंट असते, कस्टमर बेस सांगतोय मी तुम्हाला, ज्यावेळेस लेडीज प्रेग्नेंट असते त्यावेळेस त्या लेडीजला माहिती असते की पौष्टिक आहार, सकस आहार खाल्ला पाहिजे, बरोबर? प्रेग्नेन्सीमध्ये पौष्टिक आहार, सकस आहार खाल्ला पाहिजे. पण मित्रांनो, होतं काय की सकस आहार, पौष्टिक आहार खाल्ला जात नाही. त्यामुळे होतं काय, बाळ स्वतःच्या वाढीसाठी आईच्या हाडांमधून, कार्टिलेजमधून स्वतःची पूर्तता करून बाळ जन्म घेतं. मग डिलिव्हरी झाल्याच्या नंतर प्रत्येक लेडीजला मनकेदुखी, गुडघेदुखी, गुडघेदुखी हा त्रास चालू होतोच. आता बघा, दुसरे कस्टमर बेस, आता 80% लेडीजचं सिझरिंग होतं. सिझरिंग म्हणजे काय? पोट फाडून बाळ काढावं लागतं. त्यावेळेस डॉक्टर त्या बाईच्या मणकीमध्ये इंजेक्शन देतो. इंजेक्शन दिल्याच्या नंतर ती बाई आदू होते आणि तिलाही ह्या दुखण्याचा त्रास चालू होतो. दुसरा कस्टमर बेस मित्रांनो, बघा मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर वापरली जाते, राईट? ज्या घरामध्ये कंटिन्यू 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर वापरली जाते त्या प्रत्येक व्यक्तीला बॉडी पेनचा त्रास असतो. आणखीन कस्टमर बेस बघा मित्रांनो, भारतामध्ये 87% वर्ग हा शेती आणि पूरक व्यवसायावरती डिपेंड आहे. भारतामध्ये 87% वर्ग हा शेती आणि पूरक व्यवसायावरती डिपेंड आहे.
शेतकऱ्याला शेतामध्ये काबाड कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो. काबाड कष्ट